सकाळी किती का लवकर उठतेस तू? एवढं सगळं कसं काय मॅनेज करतेस? सोशल मीडिया, ऑफिस, तुझं घरातलं, तुझ्या मुलाचं. म्हणजे मला हे प्रश्न खूप वेळा विचारले. मला ना सगळ्यांना हे सांगायचं आहे की माणसाला जबाबदारी सगळं काही शिकवून जाते. म्हणजे आता माझ्यावरती जबाबदारी आहे माझ्या मुलाची, मला माझं ऑफिसची जबाबदारी असते. ऑफिसमध्ये जाऊन ऑफिसचं काम करायचं, तिथले कोणाचे बोलणे नको खायला, आपलं आपण काम प्रॉपर करायला हवं आहे किंवा मुलाला शाळेत जायला उशीर नको व्हायला आहे. मग ह्या गोष्टी मी माझ्या मनाशी ऑलरेडी ठरवलेल्या आहेत. मला ना गजर जरी नाही ना वाजला माझा, तरी पण मला ज्यावेळेस मी रोज सकाळी उठते ना त्यावेळेस मला बरोबर जाग येते, कारण मला माहिती आहे की माझ्या मुलाची जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि जर मग मी कंटाळा केला, उठायचा कंटाळा केला की जाऊ देत नको आता आरवला शाळेत नाही पाठवायचं, मी जर असा कंटाळा केला तर यातून नुकसान कोणाचं होणार आहे? ऑब्व्हियसली आरवचं नुकसान होणार आहे. तर मला माझी जबाबदारी माहिती आहे की मला काय करायचं आहे आणि त्याच्यातून मी जर ते गोष्ट नाही केली तर त्यातून काय नुकसान होणार आहे. मग इतर वेळेस होतो थोडासा आळस येतो, कंटाळा येतो, पण सकाळी उठताना पॉझिटिव्हली जेव्हा मी उठते ना की नाही मला करायचं आहे, मी हे केल्यामुळे माझं पुढं भविष्य चांगलं होणार आहे, मुलाचं भविष्य चांगलं होणार आहे, मग मला ना ह्या सगळ्या गोष्टींचा नंतर कंटाळा येत नाही. मी पण जर उठताना विचार करत असाल ना असा की अरे यार रोजचं हेच आहे, रोजचं तेच आहे, तर तुम्ही अजिबात असा विचार नका करू. तुम्ही त्यातनं पॉझिटिव्हिटी घ्या की मी लवकर उठल्यावरती काय माझा फायदा होणार आहे. आणि याचबरोबर ना आपल्याला मोटिवेशनची पण खूप गरज असते. तर तुमच्या सराउंडिंग जर का तुमच्या घरातले फॅमिली मेंबर्स असतील, तुमच्या ऑफिसमधले कलिग्ज असतील की तुम्हाला सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीमध्ये, तर अजून ना तुम्हाला मोटिवेशन मिळतं. तर माझ्या आयुष्यामध्ये टचवूड खूप असे लोक आहेत मला सपोर्ट करतात. आज सगळ्यांमुळे मी आज इथपर्यंत आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.